बरं झालं एवढे दिवस हा व्हिडिओ मी डिलीट केलेला नाही आहे, म्हणजे हे सगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तर इथे भरपूर सारा सामान मी माझ्या गणपती बाप्पासाठी आणलेला. तर हा सामान तुम्हाला दाखवायचा नाही, माझा तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं दाखवायचा हेतू हाच आहे का तुम्हाला ना माझे कंठीचे वेण्यांचे व्लॉग फार आवडल्यात, त्यामुळे हा व्लॉगसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. या अगोदरसुद्धा शेअर केलेला, तर ही कंठी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आणि त्याचं कारण म्हणजे मागे गणेशोत्सव येतोय ना त्यासाठी. तर अगदी सोप्या पद्धतीने ही कंठी मी बनवलेली आणि आमच्या गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये किती भारी दिसते तुम्ही बघू शकता. इथे ना माझी बहीण आणि मुलगी जिप्सीच्या जुड्या बांधायला जुटलेल्या दोघी पण. त्यानंतर जिप्सीच्या जुड्या बांधल्या, हा इंग्लिश पाला आणि इथे मी लावणार आहे ऑर्किडची फुलं. तर कोणतीही फुलं वापरू शकता, ऑर्किडची पाहिजे असं नाही. या अगोदरसुद्धा शेवंतीचं दाखवले मी, खूप सुंदर दिसतं. त्यानंतर हा पुठ्ठा आहे कंठीचा, तो इझिली फुल मार्केटच्या इथे दुकानं असतात तिथे तुम्हाला मिळून जाईल कंठीचा पुठ्ठा म्हणून. त्याला ना अशा प्रकारे आपण इंग्लिश पाला आणि जिप्सीच्या जुड्या अशा प्रकारे स्टॅपलरने स्टॅप करून घ्यायच्या. आपल्याला पाहिजे तशा पातळ जाड आपण जुड्या बनवू शकतो. अशा प्रकारे एकावर एक ठेवून व्यवस्थित स्टेप करायच्या. आता मधनं मी पुठ्ठा का कापला माहिती आहे का, छोट्या गणपतीचा ना गळा खूप कमी असतो, आखूड असतो, त्यामुळे पुठ्ठा मधनं कापला. आता अशा प्रकारे दोन्हीसुद्धा साईड तयार केल्या आणि मधनं क्रॉस पकडायचं आणि मग त्याला स्टॅपलर करून पुन्हा त्याच्यावर जिप्सी वगैरे आपण व्यवस्थित लावून घ्यायची. आणि मग ही ऑर्किडची फुलं जरा नाजूक असतात, त्यांना अशा प्रकारे मी सुई धाग्याने शिवून घेते. आता सुई धागा घेतला आहे आणि एक मोती घालायचा किंवा एक आर्टिफिशियल फूल मिळतो गुलाबाचं वगैरे छोटंसं गोल्डन कलरचं, ते तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे त्याला शिवून घ्यायचं आणि मग फूल म्हणजे ते मोती अडकलं ना का मग फूल व्यवस्थित बसतो. तर अशा प्रकारे पूर्ण सगळं जे फुलं आहेत ते मी व्यवस्थित एकदम नाजूक हाताने हे काम करायला लागतं, म्हणजे तुटू पण शकतात फुलं आणि फुलं महाग असतात, त्यामुळे व्यवस्थित असं आपण शिवून घ्यायचं. आणि त्यानंतर ना मी वन साईड अशी फुलं लावली आणि वन साईडनं जिप्सी पुन्हा स्टेप करून घेतली आणि गणपतीच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी गोल्डन लेस आपण लावून घ्यायची. अशा प्रकारे एकदम इझी तुम्ही घरच्या घरी तुमच्या आता मागे गणेश उत्सव येतो त्या गणपती बाप्पासाठी तुम्ही बनवू शकता. फुल मार्केटला फुलं कमी भावामध्ये मिळतात आणि अशा प्रकारे आमच्या गणपतीच्या गळ्यात कशी दिसत होती कंठी, तर तुम्हीसुद्धा बनवा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटायच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.